आप्पी आमची कलेक्टर 9 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन म्हणतो, चिंचोकी, मी आत्ताच्या आत्ता उत्तराखंडला जातो अमोलला बघायला. माझ्याकडे वेळ नाही आहे. तू आर्याला सांग इथं 4 दिवस सांभाळायला. मी निघतोय. चिंचोके म्हणतो, साहेब, बाप म्हणून तुम्ही अमोलला 7 वर्षांनी भेटायला चाललेले आहात. त्यांनी तुम्हाला ओळखलंच नाही तर? अपर्णा मॅडमने तुमच्याबद्दल काहीच सांगितलं नसेल तर? मी बापाच्या नजरेने तुमच्याकडे बघणार आहे साहेब. अमोलने तुमच्याकडं परख्या नजरेने बघितलं तर? अरे चिंचुके, पण त्याला भेटल्यावर परिस्थिती बदलेल की. आणि आतापर्यंत त्याला त्याच्या बापाबद्दल काहीतरी वाटत असेल ना, तरी तो तुम्हाला बाबा म्हणणार नाही. आणि तुम्हाला तरी तुम्ही त्याला वडील वाटणार नाही. काय करायचं म्हणतो तू? चिंचोके, नका जाऊ साहेब. अहो, तुम्ही गेल्यावर लगेच अपर्णा मॅडमला कळेल. आणि मग परत सॉरी साहेब, परत अजून काय होणार आहे? अहो, माझी मुलं अर्धा तासासाठी जरी बाहेर गेली तरी मला टेन्शन येतं. त्यामुळं तुमचं दुःख समजतं मला. अहो, फक्त अमोल नाही तर अपर्णा मॅडम संघ असतील. परत तो जुना विषय सुरू. साहेब, तुम्हाला ते चालणार आहे का? अर्जुनला सर्व जुनं आठवतं. काय करायचं तेच मला कळना, माहीत आहे का? इकडं आड तिकडं विहीर, पोराच्या ओढीने जीव तुटतो. काय करू साहेब? तुम्हाला असं का झालं माहिती आहे का? आता तुम्हाला अपर्णा मॅडम भेटायला, त्यामुळे असं झालं. म्हणजे जखमेवरची खपली निघाल्यावानी झालं बघा. आर्या तेथे येते आणि म्हणते, काय झालं? काही नाही. मी साहेबांना लग्नाविषयी फोर्स करत होतो, पण साहेब ऐकायला तयार नाही. अर्जुन म्हणतो, चिंचोके, लग्नाचं काय मधीच? आता इथून पुढं तुम्ही दोघांनी माझ्या पुढं लग्नाचा विषय काढायचा नाही. एकदा झालं ते 5 झालं. आर्या म्हणते, अहो तुम्ही कुठे तुम्हाला लग्नाचा फोर्स करतो? आणि चिंचोके म्हणतात, ते बरोबर आहे. असं एकट्यानं आयुष्य काढणं खूप कठीण आहे अर्जुन. माझं आयुष्य आहे ना, माझं मी बघतो. परत परत तेच. आणि चिंचोके, आता लग्नाचा विषय काढायचा नाही, काही गरज नव्हती. आर्या अर्जुनला पाणी आणून देते आणि म्हणते, तुम्हाला आमच्यावर राग आला ना, पाण्यावर कशाला राग काढता? पाणी पिऊन टाकायचं आणि राग पण पिऊन टाकायचा. चिंचोके मनातले मनात म्हणतो, आर्याला अर्जुन सरांचं सारं माहिती आहे. ती त्यांना चांगलं ओळखते. दुसरीकडे गायतोंडे अपर्णा मॅडमला सांगत असतात, पुण्यामध्ये ट्रॅफिक समस्या फार मोठी आहे. संध्याकाळी चांदणी चौकात आणि हिंजवडीत खूप ट्रॅफिक जाम होते आणि नवले ब्रिजवर तर अपघात होतात. त्यावर आपण ठाम निर्णय घेतला पाहिजे. दर महिन्याला नवले ब्रिजवर 4 ते 5 अपघात होतात. ट्रॅफिक पोलिसांशी बोलणं झालं. हो मॅडम, ते लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना आपल्याही मदतीची अपेक्षा आहे. बरोबर आहे. हायवे असल्यामुळे लोक खूप जोरात गाडी चालवतात. त्यात पुणे मुंबई ट्रॅव्हल्स करणारे लोक तिथंच उभं असतात. रस्त्याच्या कडेला ते लोक उभे असतात. ट्रॅव्हल्सवाले उभे असतात. कॅबवाले उभे असतात. मला काय म्हणायचं आहे, ब्रिजच्या दोन्ही साईडला आपण स्पीड लिमिट फिट करूया. खास करून तेथे ट्रॅव्हल्सवाले तिथे उभे करू नका. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा. कडक कारवाई करा. मॅडम, मी ट्रॅफिक डिपार्टमेंटशी बोलतो. मी तुम्हाला अपडेट देतो. गायतोंडे, माझं अजून एक काम होतं. बोला ना मॅडम. अपर्णा म्हणते, अर्जुन भेटला सिंहगडावर. काय? पुण्यामध्ये पोस्टिंग झालं त्याचं. जरा माहिती काढा. ही तर खूप आनंदाची बातमी आहे मॅडम. आय एम सॉरी, मी खूपच एक्साईट झालो. मी माहिती काढतो आणि तुम्हाला कळवतो. देवा, बरं झालं तू अर्जुन सरांना इकडं आणलंस ते. दुसरीकडे रुपाली म्हणते, आर्या, तू बोललीस का भाऊजींसंग लग्नाविषयी? हो हो, मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो दुसऱ्या लग्नाबाबत अजिबात कोणाचं ऐकायला तयार नाही. कदम म्हणतात, आर्या, एकदा ठरवलं का सारं होतंय बघ. बघ, बोल अर्जाशी, समजव त्याला. हो बाबा. पण आता अपर्णा मॅडम पुण्यात आल्यामुळे अर्जुनला अमोलला भेटण्याची ओढ निर्माण झाली. त्याच्या डोक्यात सतत अमोलचेच विचार असतात. यावेळेस आपण त्याला फोर्स केला तर तो आपलं काहीच ऐकणार नाही बाबा. रुपाली म्हणते, अपर्णा पण चुकीच्या वेळेला आली परत.
ती आली नसती तर निदान भाऊजी लग्नाची तयार तरी झाले असते. आता अमोलला तरी भेटून देती का नाही काय माहिती, पण भेटला तरी पुढे काय? त्यांच्यात खटके उडणार, वाद होणार. कदम म्हणतात, मला तर त्या आप्पीचं काहीच कळना असं झालंय बघा. म्हणजे तिला माहीत आहे ना अर्जा सटकतो म्हणून. तिने एकदा फोन करायचा ना, बोलायला पाहिजे ना. रुपाली का नसन केला एखादा फोन? मामाजी एवढं होऊन तिचाच पुळका आहे का तुम्हाला? मला तिचं फारसं काही वाटत नाही. आता एक घाव दोन तुकडे करायचे. ती आली ना परत तिला आपण शोधू आणि तिला भाऊजीला घटस्फोट द्यायला सांगू. अगं रुपाली, पण हा एकच मार्ग आहे. त्यामुळे भाऊजी परत त्यांचं आयुष्य जगतील. अर्ध आयुष्य गेलं त्यांचं, उरलेलं आयुष्य त्यांनी एकटं जगलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? खरं आहे तुझं. दुसरीकडे बाप्पू आणि अमोल खेळत असतात. अमोल म्हणतो, मला लई मजा येते तुमच्याबरोबर खेळायला. लगेच तेथे मोना येते आणि म्हणते, कधी येणार आहे अपर्णा वंश? बापू म्हणतात, का ग? कधीची भूक लागली मला, मी कधीपासून वाट बघते. अगं मग खाऊन घे की. कसं खायचं? मग वाट बघ. जोर जोराने अमोल हसायला लागतो. लगेच मोना म्हणते, अहो कधी येणार आहे त्या? तेवढ्या दिप्या बाहेरून येतो आणि म्हणतो, बापू दीदीला आज उशीर होणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? तिचाच फोन आला होता मला. किती वेळ लागणार आहे त्यांना? अगं तुला भूक लागली असली तर तू जेवून घे की. दीपू तू जेव तिच्याबरोबर, मी थांबतो आप्पीसाठी. आणि अमोल तू पण खाऊन घे बाळा. नाही, मी पण मा आल्यावर खाईन. दिप्या मामा म्हणतो, अरे अमोल, दीदीला उशीर होणार आहे, तोपर्यंत तुझी जेवणाची वेळ होईल की. अमोल म्हणतो, मी एकदम स्ट्रॉंग आहे. अरे पण अमोल, तू जर काही खाल्लं नाही तर तुझे पॉवर कमी होईल की. नाही नाही, माझ्याकडलंही पॉवर आहे. लगेच दिप्या म्हणतो, आई शपथ बापू, खरंच अमोलकडलंही पॉवर आहे. आमचा अमोल लई स्ट्रॉंग आहे. मी आणि अमोल थांबतो. पण अमोल, आपण काहीतरी थोडं खाऊन घेऊ बरं का? चालतंय का? हा चालतंय. लगेच मोना रागारागाने म्हणते, माझं डोकं ठणकायला लागलं, मी जाते. बाप्पू म्हणतात, अरे तू का थांबलाय? जा की काही खाऊन घे, नाहीतर ती तुझं डोकं ठणकवेल. बाप्पू, तसं काही नाही, तिला भूक लागली म्हणून तिची चिडचिड होते. लगेच आतून आवाज येतो, अहो येताय ना, उद्या तुम्हाला जॉबला जायचे परत. बाप्पू म्हणतात, लवकर जा नाहीतर अजून भांडे फुटतील. बाप्पू आणि अमोल लपाछपी खेळत असतात आणि बाप्पू राज्य घेत असतात. 10, 20, 30, 40 असे म्हणून मी आलो बरं का असे म्हणत असतात. बाप्पू मागून येऊन अमोलला धरतात. लगेच अमोल म्हणतो, आता पकडापकडी. बाप्पू म्हणतात, आता कसली पकडापकडी? अमोल आणि बाप्पू पकडापकडी खेळत असतात. बाप्पू खुर्चीवर बसतात. तेथे अमोल येतो आणि अमोल म्हणतो, बाप्पू दमला का तुम्ही? हा, लई दमलो रे मी. लगेच बाप्पू म्हणतात, पकडला का नाही? कुठं पळून जात होता? पकडला. बाप्पू, ही चिटिंग आहे. बाप्पू म्हणतात, चिटिंग बिटिंग काही नाही. तू पळतोस घोड्यासारखा, मी कसा पळणार तुझ्यासारखं? बरं, आपण पळायला नको आता. काय करायचं मग आता? आपण बुकमध्ये माहिती भरू. बाप्पू म्हणतात, बरं बरं. कसलं बुक आहे रे? समर कॅम्पमधून आणलेलं बुक. बरं बरं, त्याच्यात माहिती भरू आपण, चला. माळा, 10:30 वाजले, तुला भूक नाही लागली की? लागली की, पण मलाही भूक लागली असेल ना. अहो बापू, मी जर झोपेल असलो ना तर ती सुद्धा तशी झोपते. असं करती होय ती? हो, म्हणून मी पण जागा राहतो. अमोल बुकमध्ये माहिती भरत असतो. लगेच अमोल म्हणतो, आता दुसरं पेज, बाबांचं पेज. बापू, इथं काय लिहायचं? बापू म्हणतात, तुझे बाबा हरवलेले आहेत, तुला माहिती आहे ना. मग या पेजवर काही नाही लिहिलं तरी चालेल, तसंच सोडून देऊ. पण बापू, तुम्ही माझे वडील आहात ना. बापू म्हणतात, हो, तुम्ही माझे आजोबा आहात, तसे बाबांचे बी वडील असतील की, आणि भाऊ असतील. ते कुठं आहेत? त्यांचे नाव काय आहेत? अरे ते पण हरवलेत. सांगा ना बापू, सांगा ना. हे मी तुला नाही सांगू शकत बाळा, हे तुला तुझे आप्पू मास सांगू शकल.
ती नाही सांगत बापू, ती नाही सांगत मला. सांगेल बाळा, नक्की सांगेल. पुढचं पेज लिहा बरं, इथं काय आहे. इकडे अर्जुन एकटाच माऊथ बँजो वाजवत बसलेला असतो. तिथे कदम येतात. कदम म्हणतात, अजून कळलं नाही काय कोणाचं आहे ते. अहो, उत्तराखंडून कोण कशाला येतंय. तू नीट वाजव की, कोणाला येतंय नीट वाजवता. असंच घेऊन बसलो होतो. धरा, तुम्ही वाजवा. कदम माऊथ बँजो वाजवत असतात. वाह, कदम जादू आहे तुमच्या हातात. अरे, जादू असती तर असा बसलो असतो का मी इथं. जादूनी सगळं बदलून टाकलं नसतं का मी. अर्जुन म्हणतो, माझ्याबद्दल बोलताय ना तुम्ही. कदम, तुम्ही एवढा लोड घेऊ नका, जाऊ द्या ना. अर्जा, सारी घडीच विस्कटून गेली. जरासुद्धा नीट व्हायचं नाव घेईना बघ. तुम्हीच जरासं बोलले तर कसं होईल. अर्जा, आप्पी इथं आली. काय वाटतं तुला, म्हणजे अमोल बद्दल तिच्याशी बोलायला पाहिजे का आपण. असं कसं बोलणार आपण, काय बोलणार आपण, ते माझ्याकडं सोडतो. ती भेटल्यापासून तू तर लई एकटा एकटा झालाय बघ. कोणासंग बोलाना सुद्धा तू. काय तुझ्या मनात चाललं ते सुद्धा कळना. अर्जा, तुला अमोलला भेटावं असं वाटतंय ना. हा कदम, मला लई भेटावं असं वाटतंय, पण त्याआधी तुला आप्पीला भेटायला पाहिजे. अरे, मागचं सारं बाजूला ठेवून तुम्ही बोला रे एकमेकाबद्दल. कदम, जे झाले ते विसरता येणार नाही आणि आप्पी ज्या पद्धतीने वागली ते मला मुळीच चालणार नाही. असं दुःखाला कवटाळून बसून तुला पण त्रास होणार ना अर्जा. अरे, परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे रे. कदम, आपण किती काही म्हटलं तरी आप्पी मला अमोलच्या जवळ जाऊन देणार नाही. 7 वर्ष लांब राहिलो त्या दोघांपासून, आता कुठल्या तोंडाने त्यांच्याजवळ जाऊ. इकडे अपर्णा घरी येते. बापूंच्या मांडीवर अमोल झोपलेला असतो. बापू, आलीस, हातपाय तोंड धुवून घे, जेवायला बसूया. अमोल, जेवला तो. अगं, तुझ्यासाठी थांबतो म्हटला होता तो. मी जीव घातलं त्याला. कसं, गोष्ट सांगत सांगत आधी एक सफरचंद कापून दिलं, ते संपलं. मग नंतर चपाती दूध भात खाल्लं त्यानं. अरे वा. बाप्पू म्हणतात, आप्पे काय झालं. तिकडलं आठवलं हो बाप्पू. तिकडं होते तेव्हा मला दिवसभर फोन करावा लागत होता. आज का कुणास ठाऊक दिवसभर विचारही आला नाही माझ्या मनात. का ग, आता तुमच्या मांडीवर झोपला होता ना, तेव्हाच मिळालं मला उत्तर. जेवायला घे. नाही, नको, मी मगाशी खाल्लंय, आता नको काही. अमोल मगाशीच म्हणत होता, रात्री आल्यानंतर काही खातच नाही असं मला सांगत होता. अमोल त्याच्या घरी आलाय. तू पण तुझ्या घरी आलीस का नाही. अगं, बापूंसोबत थोडं जेवायचं. तुम्ही नाही जेवलात अजून. नाही बापू, मी आलेच. बापू म्हणतात, आप्पे खाली कुठं बसलीस. आपण घरी कुठं बसायचो बापू, खालीच. आप्पे, तुला खरंच घरी आल्यासारखं वाटतं का. आप्पी म्हणते, हो मग. पण आप्प्या, अमोलला तसं वाटत नाही. म्हणजे तुम्ही असं का बोलताय. अगं, अमोलनं अर्जुनच्या आई बाबाविषयी विचारलं. तो म्हटला, माझे बाबा हरवले तर आजी आजोबा असतील की. आता या प्रश्नाला कशी तरी बगल दिली आहे मी. पण आप्पे, त्याचे असे प्रश्न वाढत जाणार आहे बघ. भविष्य काळात त्याने असे प्रश्न विचारले तर त्याला उत्तर द्यायचं कसं. मला खरंच माहिती नाही बापू, मी कसे उत्तर देणार आहे ते. कदम म्हणतात, अर्जा, तू आता अमोलकडे गेला पाहिजे. पोरगं 7 वर्षाचं होईल. त्याला बी बापाच्या प्रेमाची गरज आहे. त्याच्या आयुष्यात बाप पाहिजे. अरे, तुझी आई आयुष्यात आई नव्हती म्हणून तुला कसं अपूर्ण वाटलं, तसंच त्याला बाप नाही म्हणून अपूर्ण वाटत असेल अर्जा. त्याचा बाप म्हणून घे, पण जा अर्जा, परत तुला एकटा बसून त्रास करून घेताना मला बघायचं नाही. तू आणि आप्पी भेटा आणि बोला अमोलबद्दल. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.